आपला एक राखीव खेळाडू पाठवून द्या. वैभव धाटावकर सर, आपल्याला विनंती, आपले एक राखीव खेळाडू पाठवून द्यायचे. आणि ML मॉर्निंग ए नॉर्थ या संघाने जर हा सामना जिंकला तर त्यांना वैभव धाटावकर सरांकडून 1111 रुपयांचं रोख रकमाचं पारितोषिक सुद्धा जाहीर केलं गेलंय. बॉलिंग मार्क वरती राकेश सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चावी सापडलेली आहे. हा 500 जीपे ला पाठवून द्या. कोणी आणून दिली चावी? रुपेश जाधव, फैयाज भाई. पहिला चेंडू या वेळेला मात्र बिपिन तांबे. चेंडू जातोय मात्र लॉंग स्टॉप रिझन कडे. पुढचा चेंडू या वेळेला मात्र बिपिन तांबेसाठी राकेश यांचा. थोडा माईकचा आवाज वाढव ना. हॅलो, येस, थँक्यू सो मच. एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आज 8 संघ खेळणार आहेत. कालच्या 8 संघांमधून स्वामी 11 हा संघ विजेता ठरला आणि मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. आज 8 संघांमधून मात्र कोण गाठणार मेगा फायनल? एकंदरीत 3 बक्षीस, 3 पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहेत. ज्यामध्ये पहिलं पारितोषिक, प्रथम पारितोषिक विजेत्या संघाला 50,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा चषक असेल. पुन्हा एकदा मात्र स्विंग अँड मिस, चांगला चेंडू पण ऑफस्टमच्या खूप, मला वाटतं थोडासा जास्त बाहेर होता. अतिरिक्त दाब्याची घोषणा पंचांच्या माध्यमातून केली जाते. उपविजेत्या संघाला 30,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक असा चषक असेल. आणि उपविजेता संघ आणि त्यानंतर उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून आपण जर पाहिलं तर उत्तेजनार्थ म्हणून एक आकर्षक चषक आहे. आणि बिपिन तांबे यांच्या प्रत्येक चौकारासाठी 50 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. प्रणित गायकवाड यांच्याकडून मात्र हे पारितोषिक आलेलं आहे. बिपिन तांबे आणि दुसऱ्या बाजूला रोशन वाडकर बाईल मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकासाठी सुरुवात झालेली आपण पाहिली ती एकेरी दाबेनं 1-1-0-0-1. 5 चेंडूंमध्ये 3 धावा आल्यात. यजमान संघ मात्र आज थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात करताना आपल्याला बघायला मिळतोय. राकेशही तितक्याच ताकदीनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. शेवटच्या बॉलवर बघूया काय घडतंय. चांगला चेंडू या वेळेला आणि तितकाच चांगला स्ट्रोक खेळायचा प्रयत्न तर होता, पण बॅटच्या आतल्या हिश्श्याला बॉल लागतोय. बॅटची इनर एज घेतोय आणि बॉल जातोय तो डीप स्क्वेअरलेगच्या दिशेला. तिथे मात्र एक सिंगल घेतली गेली आहे. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या षटकाखेरीस मात्र 4 धावा आल्यात. एक बॉल बाकी आहे, बरोबर आहे. एक व्हाईट बॉलचा इशारा आला होता. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती मात्र काय निर्णय दिला जातोय पंचांकडून ते सर्वप्रथम. आणि इथे बघा, फाईटच्या स्वरूपातला हा चौकार आलाय.
9 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय पहिल्या षटकाची समाप्ती आणि या चौकारासाठी मात्र 50 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे प्रणित गायकवाड साहेबांच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरची समाप्ती 9 धावा धावफलकावर. आज आमचे डीजे मास्टर सुद्धा तैनात आहेत आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी. चौकार गेला, विकेट पडली तर आपल्याला नक्कीच एक सुमधुर संगीत ऐकायला मिळू शकेल. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. नवीन गोलंदाज या वेळेला मात्र पहिला चेंडू रोशन वाडकरच्या माध्यमातून खेळला गेलेला फटका लॉंग ऑनच्या दिशेला. 2 धावांचा प्रयत्न मात्र इकडे केला गेलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बॉलर नेम प्लीज. नारायण. नारायण आले दुसऱ्या षटकासाठी. पहिल्या चेंडूवरती डबल येते. पुन्हा एकदा रोशन वाडकर स्ट्राईकवर. या वेळेला मात्र सिंगल. हा, आणि जर बिपिन तांबे यांनी षटकार मारला तर विलास कासारे यांच्याकडून मात्र त्यांना 200 रुपयांचं पारितोषिक आहे. निर्धाव चेंडू येतोय. यजमान संघाचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. बॅटिंग करण्याची संधी मिळाली होती प्रथमतः या सामन्यामध्ये. नाणेफेकीचा कौल जो आहे तो या सामन्यात ML इव्हनिंग ए साऊथ या संघाने जिंकला होता आणि प्रथम क्षेत्ररक्षण आम्ही करू असं सांगितलं होतं. सध्या धावसंख्येचा आकडा जर पाहिलं तर स्कोरबोर्डवरती 12 आहेत. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला खेळायचा प्रयत्न तिकडे केला जातोय. पहिली धाव तर वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. आपण आपल्या श्री इव्हेंट्स या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती सुद्धा ही स्पर्धा आपल्या मोबाईलवरती बघू शकता. बृहन्मुंबई महानगरपालिका ए विभाग भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संविधान चषक. आणि या वेळेला मात्र जबरदस्त स्ट्रोक रोशनच्या बॅटमधून. चौकार येतोय. या वेळेला मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला काव कॉर्नरला बॉल. पुन्हा एकदा मात्र सीमारेषा पार 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 पार. चौकार की षटकार. चौकार आले आहेत. मगाशी सुद्धा आपण 2 चौकार आलेले पाहिले पण चौकारांची तिकडी काही पूर्ण होऊ शकलेली नव्हती. या वेळेला मात्र ते लगातारचे 3 चौकार पाहायला मिळतील का. स्कोर जर पाहिलं तर 21 धावा धावफलकावरती सध्या दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर आहे आणि 2 षटकांचा खेळ मात्र इथे संपलाय. एकंदरीत 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 10.5च्या सरासरीने मात्र बिनगडी बाद 21 धावा धावफलकावरती. यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय ML मॉर्निंग ए नॉर्थ. आणि जर त्यांनी हा सामना जिंकला तर वैभव धाटवकर साहेबांकडून मात्र 1111चं पारितोषिक सुद्धा आहे. आणि तसंच बिपिन तांबे यांच्या प्रत्येक चौकारासाठी या ठिकाणी मात्र 50 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रणित गायकवाड साहेबांकडून विलासजी कासारे यांच्याकडून जर षटकार मारला तर 201चं पारितोषिक आहे. चला जरा स्पर्धेमध्ये थोडंसं स्पीडअप ठेवा. आपण चर्चा आणि बॅट बदलण्यात पाणी पिण्यात जास्त वेळ घालवू नका. पुन्हा एकदा बिपिन तांबे 50 पटकावण्याच्या तयारीत पण बॉल आणि बॅटमध्ये मात्र नाही कनेक्शन आहे.
निर्धाव चेंडूने सांगता होती बिपिन तांबे. यावेळेला मात्र थोडंसं अजून काहीसं वेगळं करावं लागेल काहीतरी बिपिनला, कारण मगासपासून मात्र आपण त्याला पाहतोय एक दोन बॉल डॉट आल्याशिवाय त्याच्या बॅटमधून रन येत नाहीये. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर लेंथ बॉल पुन्हा एकदा मात्र बीट होत आहेत. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. अंकुश आहेत बॉलिंग मार्कवरती तिसऱ्या षटकामध्ये, आणि अंकुशसाठी मात्र या ठिकाणी विकेट जर घेतली बिपिन तांबेची तर त्यांना 201 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक वैभव धाटावकर साहेबांकडून. डाऊन द ग्राउंड या वेळेला मात्र अंकुशच्या डोक्यावरून मात्र खेळला गेलेला फटका. तिकडे बिपिनला मला वाटतं धाटावकर साहेब राग आला, तुम्ही गोलंदाजासाठी बक्षीस लावलं. पण 100 रुपये पटकावलेत आतापर्यंत बिपिन तांबेने, 2 चौकार ठोकले. त्यामुळे प्रणित गायकवाड यांच्याकडून ते प्रत्येक चौकारासाठी 50-50 आहेत, त्यामुळे ते 2 चौकार आणि 100 झालेत. या वेळेला मात्र स्विंग अँड मिस होतोय. बॉल मात्र जातोय विकेट किपरच्या दिशेला. चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि यस कंप्लीट होते एक रन. लेग बाईचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एकेरी धावेची वाढ होते. स्कोरबोर्ड वरती 27 धावा आपण पाहू शकता. तिसरी ओव्हर, शेवटचा चेंडू शिल्लक. पाच चेंडू पूर्ण झालेत. शेवटचा एक मिनिट जरा कन्फ्युजन होतं फक्त, टेक्निकल इश्यूज आहेत. टोटल आता 9 रन आले आणि शेवटचा बॉल आता रन आली. काय 30 धावा. या वेळेला मात्र डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा मात्र आपण जर पाहिलं तर डाऊन द लेग साइड गेला होता बॉल. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी पोहोचलेत, बॉलला अडवतायत. आणि ते सुनील गडवी साहेबांचं मात्र सहर्ष स्वागत आहे. शेवटचा चेंडू शिल्लक होता. शेवटच्या चेंडूवरती मात्र 1 धाव आली आणि संघाची धावसंख्या 31 धावा. रोशन वाडकर आणि बिपिन तांबे सलामीची जोडी अतिशय जबरदस्त कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये. डॉट केला असतात ना तर कन्फ्युजन नसतं झालं. 31 झालेत. 31 धावा धावफलकावरती पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. शेवटचा चेंडू आपण जर पाहिलं तर 1 रन आली आहे, त्यामुळे 31 धावांचा आकडा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती लावला गेलाय. चांगली पार्टनरशिप मात्र या ठिकाणी बिपिन तांबे आणि रोशन वाडकर यांच्या माध्यमातून बनवली गेलेली आपण पाहतोय. एक चांगलं पार्टनरशिप बिल्ड केल्यानंतर मात्र शेवटचं षटक आता मोठे षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळू शकतील अशा अपेक्षा आहेत. आज टीम जर पाहिलं तर रुपेश आहे, संदेश आहे, सुमित आहे, अमोल आहे. आज आमच्या मुख्य व्यासपीठावरती ही संपूर्ण टीम बघू शकता. विशाल आलेत गोलंदाजीसाठी. आज स्थानिक संघांचा खेळ आपण बघतोय. काल संपूर्ण मुंबापुरीतून आलेले सर्व खेळाडू आपण बघितले. कोणी एच वॉर्ड मधून आलाय, कोणी के वॉर्ड मधून आला होता. आज सर्व संघ जर आपण पाहिले तर जवळपास आपल्याच दक्षिण मुंबईतले संघ आहेत. ए वॉर्डच्या अंतर्गत मात्र खेळणारे हे सर्व संघ असतील. एम एल मॉर्निंग ए साऊथ, एम एल इव्हनिंग ए नॉर्थ, एम एल मॉर्निंग ए नॉर्थ, एम एल इव्हनिंग ए साऊथ, स्टँड चौकी, बोरा बाजार चौकी, SWD आणि रन चेसर दांडी चौकी.
असे एकंदरीत 8 संघ आज या स्पर्धेदरम्यान खेळताना आपल्याला दिसणार आहेत संपूर्ण दिवसभरामध्ये. संध्याकाळी मात्र फायनल मॅच, त्या अगोदर आपण जर पाहिलं तर सेमीफायनल आजच्या दिवसाची होईल आणि त्यानंतर मग तिसऱ्या पारितोषिकासाठी सुद्धा एक सामना या ठिकाणी होईल. चांगला स्ट्रोक बिपिन तांबेच्या बॅटमधून येताना आपल्याला बघायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक होते, एकच धाव घेण्याची संधी मिळते. शेवटचं षटक आहे, जास्तीच्या धावा कशा घेता येतील याच्याकडे मात्र आता फलंदाजांना लक्ष केंद्रित करावं लागेल. काल महानगरपालिका उपायुक्त परिमंडळ 1 चंदा जाधव मॅडम यांच्या शुभ हस्ते मात्र या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि उद्घाटन सोहळ्याप्रसंगी सहाय्यक महानगरपालिका आयुक्त ए विभाग सन्माननीय जयदीप मोरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली. आणि इथे मात्र बघा थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळते. गच्चाळ क्षेत्ररक्षण, गच्चाळ क्षेत्ररक्षण. त्याचबरोबर या स्पर्धेला विशेष मार्गदर्शन लाभलं ते सहाय्यक अभियंता घनकचरा व्यवस्थापन ए विभाग श्री अरुण वैद्य साहेब, सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक घनकचरा व्यवस्थापन ए विभाग सन्माननीय महेंद्र कदम साहेब, त्याचबरोबर प्रणय पाटील साहेब पर्यवेक्षक घनकचरा व्यवस्थापन ए विभाग आणि प्रमोद गिरीधर पवार साहेब कनिष्ठ पर्यवेक्षक घनकचरा व्यवस्थापक ए विभाग. 36 धावा सध्या स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण. त्यावेळेला मात्र वेलेफ्ट केल्या, जाऊ दिल्या, चेंडूला सोडून दिलाय. अतिरिक्त धावेची भर पडल्यानंतर धावसंख्येचा आकडा जाऊन पोहोचतोय तो 37 या धावसंख्येवर. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत सध्या बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर आणखीन एक वाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा येते. संघाच्या धावफलकाचा आकडा मात्र आता हळूहळू पुढे सरकू लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि माजी मुकादम महेंद्र पाथरे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी मात्र शुभागमन होत आहे. आपलं सुद्धा सर हार्दिक स्वागत आहे. या आपल्याला सुद्धा व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती असेल महेंद्र पाथरे साहेब. त्यावेळेला मात्र रोशनच्या बॅटमधून या वेळेला आणखीन एक तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू जातोय मात्र परत एक्स्ट्रा कव्हरला मात्र कॅच पकडली गेली आहे. रोशन वाडकर बाद. नॉर्थ आणि या दोन टीम मधला जो विजेता असेल यांच्यामध्ये मात्र पुढील मॅच असणार आहे. मॅच नंबर 3 आजच्या दिवसातली. विशालचा मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. उमेश स्ट्राईकवर आणि हा चेंडू मात्र आता एकदा पुन्हा हाताळावा लागेल. अतिरिक्त धावा आणि बरीच महागडी ओव्हर येताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 9 चेंडू हाताळलेत आतापर्यंत आणि 6वा वाईट बॉल या ओव्हर मधला. म्हणजे जितके वाईट टाकले तितके बॉल जर मध्ये टाकले आता आतापर्यंत ओव्हर संपली असती. ही ओव्हर संपता संपता संपेना. 10 बॉल टाकून झालेत.
आणखीन एक व्हाईट बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा रन आली आहे. संघाची धावसंख्या मात्र आता 48 वर जाऊन पोहोचेल. म्हणजे मला वाटतं समोरच्या टीमचं अर्धशतक करूनच द्यायचं, त्याच्याशिवाय आपण थांबायचं नाही. 48 धावा धावफलकावरती. अँगल बदललाय आणि या वेळेला मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. शेवटच्या चेंडूवरती मात्र क्लीन बोल्ड आणि विकेटचं पतन. अशा पद्धतीने मात्र पहिल्या डावाचा खेळ संपला. 48 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. जिंकण्यासाठी मात्र 49 धावांचं लक्ष या ठिकाणी मात्र चेस करावं लागेल.
49 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती एक विकेट सुद्धा गमावून सुरुवात झाली आहे. यावेळेला कट करायचा प्रयत्न, गलीमधून मात्र बॉल पाठीमागे जातो थर्डमॅन क्षेत्राच्या दिशेला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे केला जातोय फलंदाजांकडून. थोडा माईकचा आवाज बस. चांगलं क्षेत्ररक्षण. 49चा पाठलाग, 49चा पाठलाग. सुरुवात मात्र ज्या पद्धतीची झालेली आपण पाहिली, बोल्ड आउटहून माघारी परतलेलं आपण पाहिलं ते उमेशला. शेवटला मात्र विकेट आली. तदनंतर मात्र आता नवीन इनिंगला सुरुवात झालेली असताना सुनील गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी मात्र सुमितच्या गोलंदाजीवरती मात्र बॅटिंगसाठी अंकुश आणि योगेशची जोडी आली आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हलक्या त्याने स्टेअर केले चेंडूला पॉइंटच्या दिशेला. सिंगलने मात्र सुरुवात दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. आणि बघा, एका धावेला जशी संधी मिळते दुसऱ्या धावेमध्ये कसं कन्वर्ट करायचं याच्याकडे मात्र फलंदाजांचं लक्ष जास्त आहे. डीप मधून फिल्डर जोपर्यंत येत आहे तोपर्यंत मात्र ही एक रणनीती आहे की डीप मध्ये फिल्डर आहे, हलक्या हाताने खेळा, 2 धावा धावून काढा. बऱ्याच वेळेला मात्र इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलंय की शॉर्ट मिड विकेट मध्ये कोणी नसलं की मग हलक्या हाताने चेंडूला पुश केलं जातं आणि तिथून मग 2 धावा धावून काढल्या जातात. यानंतरच्या सामन्यासाठी मात्र स्टँड चौकी आणि बोरा बाजार चौकी दोन्ही टीमने आपली उपस्थिती आयोजकांकडे दाखवायची आहे. विनरची मॅच आहे. यानंतर 2 विजेत्यांमधला सामना होणार आहे. म्हणजे पहिल्या मॅचचा विजेता अर्थात ML इव्हनिंग ए नॉर्थ आणि या 2 टीम मध्ये जो चालू असलेला सामना आहे त्याच्यामध्ये जो कोणी विजेता असेल त्यांच्यामध्ये मात्र विनर वर्सेस विनर असा सामना होईल. परंतु स्टँड चौकी आणि बोरा बाजार चौकी आपण सुद्धा जर मैदानावरती आलेले असाल तर आपण आलेल्याची नोंद सर्वप्रथम तर मुख्य व्यासपीठाकडे करायची आहे. सुमितचा पुढचा चेंडू. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू होता. कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलंय आणि कव्हर ड्राईव्हच्या फटक्यासोबत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. कमजोर थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय. या थ्रो मध्ये ताकद नव्हती. मला वाटतं सकाळचा नाश्ता नाही केला अजून. सुमित होते त्या ठिकाणी. पुन्हा एकदा मात्र शॉर्ट मिड विकेट कडे बॉल जाताना पाहायला मिळतोय. तिकडे फिल्डर स्वतः विकेट किपर धावत गेलेत. लेगबाईचा इशारा येतोय पंचांकडून. लेगबाईच्या स्वरूपात 2 धावांची भर पडते. लेगबाईच्या स्वरूपातल्या 2 धावांसोबत संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये पोहोचते. 10 धावा धावफलकावरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरताना दिसतंय. फर्स्ट इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमधून 8 धावा 9 धावा आल्या होत्या. शेवटची ओव्हर थोडीशी महागडी ठरली. 15 शेवटच्या ओव्हरमधून आले होते. चांगली बॅटिंग केली रोशन वाडकरने शेवटच्या ओव्हरमध्ये. तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर त्याला चांगली साथ मिळाली ती बिपिन तांबे यांची. यजमान संघाकडून मात्र चांगला खेळ करताना हे दोन्ही खेळाडू बघायला मिळाले. ML मॉर्निंग ए नॉर्थ पहिली बॅटिंग करत 48 धावा बनवल्या. तदनंतर मात्र आता इव्हनिंग ए साऊथ या संघाला 49 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या जर पाहिजे झाली तर शेवटलाही 2 आले आणि टोटल 12 धावा फलकावरती. अजूनही 37 धावांचा पाठलाग 18 चेंडूंमध्ये करावा लागणार आहे. म्हणजे 12.33च्या रिक्वायर्ड रन रेटनं मात्र बॅटिंग करावी लागेल येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये. प्रतिषटक 12.33ची गरज. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 37 धावांचा आकडा मात्र पार पाडायचा आहे. नॅशनल क्रिकेट क्लबचं हे खेळपट्टीचं मैदान आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर कालपासून झालेली सुरुवात. काल स्वामी 11 आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर काल अनेक संघ या ठिकाणी खेळताना आपण जसं पाहिले होते. ई बॉर्ड वर्सेस डी बॉईजचा सुद्धा चांगला खेळ पाहायला मिळाला. निनाद फ्रेंड 11 थोडीशी मात्र बॅकफुटवर गेली. त्यानंतर मात्र के ईस्ट या संघाला मात्र बाय मिळाली होती एका मॅच मध्ये. फायर ब्रिगेडच्या टीमने मात्र काल नक्कीच एक विक्रम या मैदानावरती रचलाय. हायेस्ट स्कोर बनवण्याचा विक्रम आहे फायर ब्रिगेड टीमच्या नावावरती. पण लोएस्ट स्कोर सुद्धा त्याच टीमच्या नावावरती राहिला.
काल स्वामी इलेव्हन्स मेगा फायनल गाठतोय. आज मात्र या 8 संघांमधून मेगा फायनल मध्ये कोण दाखल होणार याच्याकडे आता मात्र सर्वांचं लक्ष आहे. बॉलिंग मार्कवरती मात्र आपण जर पाहिलं तर नवीन गोलंदाज अमोल. या वेळेला बॅटची लिडिंग एज आणि बॉल खाली विकेट किपर विकेटचा पतन आणि अमोलला मिळते एक अनमोल विकेट. अमोलच्या पहिल्याच बॉलवरती फलंदाज बाद. अठरा मध्ये मात्र 37ची गरज. या वेळेला मात्र बॅटची लिडिंग एज बॉल मात्र लॉंग स्टॉप रिझन कडे. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट आली. दुसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. यष्टी रक्षक मात्र त्या ठिकाणी थोडीशी धडपड करतायत. सामना क्रमांक 2 सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय आणि या वेळेला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून वन बाउंड चेंडू ओव्हर दी रोप 4 धावांसाठी. दिमागदार फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र तशाच पद्धतीने खेळायचा प्रयत्न, पण या वेळेला मात्र बॉल आणि बॅट मध्ये कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाकडे. डॉट बॉल. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी बॅट बोलते तर कधी बॉल. या वेळेला मात्र बॅटची लिडिंग एज. स्पर्धेचा आज दुसरा दिवस आणि या वेळेला मात्र खरा फिल्डिंगचं प्रदर्शन. गचाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू जातोय तो मात्र सीमारेषेच्या पलीकडे. सकाळच्या सत्रामध्ये मात्र आज आपल्या सर्वांनाच एक दुःखाची बातमी मिळाली. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार साहेबांचं अपघाती निधन झालं. आज आपल्या संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका ए वॉर्डच्या वतीने अजित पवार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. ड्राईव्ह केल्या चेंडूला. या वेळेला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल तर वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये येते. दुसरी ही धाव कंप्लीट होईल. तेवीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तेवीस धावा डीजे 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 एक मिनिट. विनर विनर का मॅच आहे. नाही बोलले ना काल तसंच खेळवलं आपण.
पहिली मॅच विनर खेळवली आपण. हॅलो हॅलो हॅलो. हा चला, यानंतर पुढील सामना होणार आहे स्टँड चौकी आणि बोरा बाजार चौकी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. हा, टोटल धावसंख्या आपण जर पाहिली तर 23 धावा धावफलकावरती आहे. अजूनही 26 धावांची गरज आहे 12 चेंडूंमध्ये. नवीन ओव्हरची सुरुवात. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी पंचांकडून काय निर्णय येतोय सर्वप्रथम जाणून घेऊया. त्यानंतर मात्र धावाही धावून काढल्या जात आहेत. 2 धावा इथे मात्र या मिसफिल्डमुळे आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. वाईट बॉल आहे आणि वाईट +2 अशा टोटल 3 धावांची भर पडेल. चला, टॉस करतोय नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला स्टँड चौकी आणि दुसऱ्या बाजूला बोरा बाजार चौकी. या दोन संघांमध्ये ही नाणेफेक. जबरदस्त शूट. रंगतदार मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 12 मध्ये 26 ची गरज होती. तिसऱ्या षटकात मात्र बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर उमेश गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर जर आपण पाहिलं तर 30 धावा धावफलकावरती. अजून 19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळेला मात्र पंच केलाय समोरच्या दिशेला. लॉंग ऑफ वरती एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सुमित यावेळेला कोणतीही मिस्टेक करत नाहीयेत आणि विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट. मॅच मध्ये ट्विस्ट आले या विकेटमुळे. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि आता 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 19 धावा बनवायचे आहेत. लास्ट बॉल आहे.
या वेळेला मात्र शेवटचा बॉल बॅटची बाहेरची कडा घेतोय आणि शॉर्ट थर्डमॅन कडे मात्र स्वतः विकेट किपर धावत गेलेत. बॉलला अडवतायत, बॉलची फेक करतायत. तोपर्यंत एक रन कंप्लीट होते. एकेरी धावेने मात्र 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 31 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे आणि सन्माननीय मिलिंद कांबळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत मिलिंदजी कांबळे. सहा चेंडू आणि 18 धावा असं या मॅचचं समीकरण आहे. आणि सचिन वाघवले साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आणि बोराबाजार चौकीने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. फुलटॉस चेंडू होता. यावेळेला मात्र सिंगल धाव. शेवटची ओव्हर आहे. पहिला चेंडू 2 धावा आल्यात. आता उर्वरित 5 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. लोअर फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा मात्र डीप स्क्वेअर लेकडे बॉल ट्रॅव्हल करतोय आणि चौकाराचा इशारा नक्कीच येईल. 2 आणि 4 6. 6 मध्ये 18 ची गरज होती. आता 12 पाहिजेत उर्वरित 4 मध्ये. 4 मध्ये 12 म्हणजे कठीण नाहीये. दो पे 6 आए हैं. अब 4 में 12 की जरूरत. रोशन वाडकर या वेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर फटका मिस केलाय फलंदाजाने. हीच ती संधी होती आणि त्या संधीचं सोनं मात्र करायची गरज होती, पण फटका नाही खेळता आला. निर्धाव चेंडूने मात्र 3 चेंडू पूर्ण होतील. 3 चेंडूंमध्ये आता मात्र 12 बनवायचे. 3 चेंडू आणि 12 धावा. या वेळेला मात्र फिरवलाय, भिरकावलाय, फेकून दिलाय. पुन्हा एकदा मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा या वेळेला. अर्धा डझन धावांची भर पडते. आता 2 मध्ये अजून 6 बनवायचे. मॅच मध्ये मात्र ट्विस्ट पाहायला मिळते. स्ट्राईक वरती सध्या आपण जर पाहिलं तर बॅटिंग करतोय कौशिक. आता एक बॉल या मॅचचा खूप महत्वाचा आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत, पण 2 मधला एक तोही खूप काफी आहे. आणि या बॉलवर निर्णय जाणून घेऊया काय आलाय. आमचे जे व्हॉलेंटियर आहेत चौकार घोषित केलाय. कंपल्सरी चेस नाहीये इथे, मात्र सुपर ओव्हर तुम्हाला खेळावी लागणार आहे. सामना जर बरोबरीत सुटला, स्कोर जर लेवल झाला, तर तुम्हाला या ठिकाणी मात्र सुपर ओव्हरची संधी आहे. आता 1 बॉल आणि 1 रन, 2 रन, पण 1 रन केली तर सुपर ओव्हर तुम्ही खेळू शकता. एक चेंडू मध्ये 2 बनवायचे आहेत.
एक रन जरी काढली तरी सुपर ओव्हर होईल. 2 रन काढले तर बॅटिंग टीम जिंकेल, पण एकही रन नाही आला तर मात्र या ठिकाणी फिल्डिंग टीमचा विजय होईल. रोशन वाडकर आज बॅटिंग चांगली केली आहे, परंतु बॅटिंग मध्ये केलेले रन मात्र या ओव्हरमध्ये खर्च सुद्धा केलेत. आता रोशन वरती मात्र जबाबदारी वाढली आहे. फिल्डिंग मध्ये मात्र कसा बदल करतायत ते बघूया. कशी क्षेत्ररक्षणाची सजावट करतील, शेवटचा चेंडू कसा हाताळतील. प्रत्येकाकडे मात्र या ठिकाणी आता एकच प्रश्न आहे की रोशन आता शेवटचा बॉल कसा हाताळेल. प्रत्येकाचं लक्ष मात्र या ठिकाणी या शेवटच्या चेंडूवरती आहे. एक चेंडू आणि 2 धावा. सुपर ओव्हर बघायला मिळेल का? आणि या वेळेला मात्र पंचांचा निर्णय नो बॉल आणि नो बॉल वरती रन. अशा पद्धतीने मात्र हा सामना जो आहे तो ML इव्हनिंग ए साऊथ या संघाने जिंकलेला आहे. मनपूर्वक अभिनंदन. अभिनंदन या ठिकाणी मात्र ML इव्हनिंग ए साऊथ संघाचं.